वेलकम टू माय दिस व्हिडिओ ऑफ अंडरस्टँडिंग द NLP म्हणजे काय? तर NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. याबद्दल तुम्ही बरंचसं आताच्या ह्या सगळ्या सोशल मीडियावर ऐकलं असेल. तर सिंपल शब्दांमध्ये 2 ते 3 मिनिटात तुम्हाला कळणार आहे की NLP म्हणजे काय. तर NLPचा सार म्हणजेच NLP म्हणजे काय? तर 20% नॉलेज आणि 80% ट्रान्सफॉर्मेशन. फक्त 20% तुम्ही त्याच्याबद्दल माहिती मिळवून अगदी 80% तुमच्या आयुष्यात आपण आपल्या आयुष्यात बदल करू शकतो. सो NLP म्हणजे काय? अवर माइंड क्रिएट्स अवर वर्ल्ड. NLP कशाच्या बेसिसवर काम करतं? ह्याच्या मी 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. माइंड क्रिएट्स युअर वर्ल्ड म्हणजेच काय? आपले विचार आपली दुनिया तयार करतात. आपलं हे जग तयार करतात. आपण जसा विचार करतो तसे जग आपण पाहायला लागतो. तुम्ही अनुभवलं असेल की जर तुमच्या डोक्यात पिवळी गाडी हा विचार असेल तर तुम्ही ट्रॅफिकमधनं जाताना तुम्हाला असंख्य पिवळ्या गाड्या दिसतील. पण जर तुम्हाला नंतर विचारलं की तुम्हाला एक ती लाल कलरची फॉर्च्युनर दिसली का? तर तुम्हाला वाटेल की नाही दिसली. कारण का तुम्ही त्याच्यासाठी बघत नव्हतात. त्यामुळे तुमच्या जगामध्ये त्याचं अस्तित्वच नव्हतं. त्यामुळेच आपले विचार आपल्या भावना तयार करतात. आपल्या भावना आपलं वर्तवणूक म्हणजे आपली बिहेवियर तयार करतं आणि तेच आपली डेस्टिनी तयार करतं. त्यामुळे मन जिंकलं तर तुम्ही जग जिंकलं. इफ यू वॉन्ट टू विन युअर माइंड, यू विल विन युअर लाईफ. सेकंड, लँग्वेज शेप युअर लाईफ. म्हणजेच आपली जी काही भाषा आहे, जी काही बोली आहे, ती आपलं आयुष्य घडवते, आपल्या आयुष्याला आकार देते. त्यामुळे म्हटलं जातं की वाचा स्वच्छ ठेवावी, कारण का वास्तू तथास्तू म्हणत असते. शब्द आपलं भविष्य घडवतात. पॉझिटिव्ह वर्ड्स आपल्याला कॉन्फिडन्स देतात आणि निगेटिव्ह वर्ड्स आपल्याला फिअर म्हणजेच भीतीची भावना, स्वतःवर अविश्वास दाखवण्याची भावना तयार करतात. त्यामुळे मी करू शकतो हा साधा विचार पण आपल्याला पर्वत हलवण्या इतकी शक्ती देतो. त्यामुळे तुमचं लँग्वेज म्हणजेच तुमची भाषा ही तुमच्या माइंडची, तुमच्या मेंदूची एक खरी पॉवर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट NLP समजून घेताना, इमोशन क्रिएट ॲक्शन. म्हणजेच भावना इज इक्वल्स टू ऊर्जा. म्हणजेच त्याची आपल्याला एक कृती तयार होते. भीतीने आपण थांबतो आणि आत्मविश्वासाने आपण चालतो. त्यामुळे आपल्या भावना बदला, आपल्या जगण्याची, जीवनाची दिशा बदलते. मोशन बदलण्यासाठी म्हणजेच आपली जी काही गोष्टी चालू आहेत त्या बदलण्यासाठी आपल्याला आपले इमोशन्स बदलावे लागतील. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा दिवस बदलायचा असेल तर फक्त तुमची भावना बदला, तुमचा दिवस नक्की बदलेल. कारण बिकॉज इमोशन इज द एनर्जी. ॲट द लास्ट फोर्थ पॉइंट टू अंडरस्टँड द NLP इज स्टेट कंट्रोल्स द लाईफ. स्टेट म्हणजे काय? तर एखाद्या परिस्थितीत आपल्या मनाची भावना, आपल्या डोक्यातले विचार आणि आपल्या शरीराची स्थिती म्हणजेच आपली स्टेट. त्यामुळे आपली मानसिक अवस्था तुमचं आपलं आयुष्य घडवते. सॅड स्टेट क्रिएट्स एक्सक्युजेस अँड एम्पॉवर स्टेट क्रिएट मिरॅकल्स. म्हणजे एखादी दुःखी जी काही परिस्थिती किंवा जी काही स्टेट असते त्याच्यामुळे आपण कारणं द्यायला लागतो आणि जी काय एम्पॉवर्ड स्टेट असते म्हणजे एक ऊर्जावान एखादी जर तुमची स्टेट असेल तर तेव्हा तुम्ही मिरॅकल्स तयार करता. म्हणजे एक जादू तुमच्याकडनं घडू शकते किंवा एक मोठी गोष्ट घडू शकते. त्यामुळे आपला श्वास, आपले पोश्चर्स आणि आपला फोकस की कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष द्यायचं, एखाद्या चांगल्या गोष्टीवर द्यायचं का वाईट गोष्टीवर द्यायचं, म्हणजेच नकारात्मक आणि सकारात्मक परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो हे स्टेट आपली बदलते आणि स्टेट बदलली तर आपलं फेटही नक्कीच बदलतं. सो हे NLP समजून घेताना सिंपल 4 पॉईंट्स आपण बघितले. स्टेट कंट्रोल्स अवर लाईफ, देन इमोशन क्रिएट्स ॲक्शन आणि लँग्वेज शेप युअर लाईफ अँड द फर्स्ट वन वी डिस्कस इज युअर माइंड क्रिएट्स द वर्ल्ड. म्हणजेच आपलं माइंड हे आपलं आयुष्य जमतं. सो हे आहे 20% नॉलेज, पण ह्याचं आपल्याला 80% ट्रान्सफॉर्मेशन लाईफमध्ये नक्कीच मिळू शकतं. थँक यू सो मच. तुम्हाला हे NLPचे बेसिक्स कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा.